तुम्हाला माहित आहे का परशुरामांना कोकणचा देव का मानतात? आदिलशहाने त्यांचे मंदिर का बांधले आहे? आदिलशाह हा क्रूर कर्मा असूनही त्यांच्या बायकोच्या सांगण्यावरून भगवान परशुरामांचे मंदिर का बांधले? तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। शस्त्र आणि शास्त्रात पारंगत अशी भगवान परशुराम यांची ओळख आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला म्हणून ही तिथी भगवान परशुराम यांची जयंती म्हणून सुद्धा साजरी केली जाते। त्यांच्या मातृपितृ भक्तीचे दाखले आजही दिले जातात। अधर्मीयांविरुद्ध युद्धास उभे ठाकून त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली असे पुराणात वर्णन आहे। याचाच अर्थ त्यांचे केवळ अधर्मी क्षत्रियांशी वैर होते, बाकी ते सज्जनांशी सज्जन आणि दुर्जनांशी दुर्जन होऊनच वागत असत। वैदिक धर्माचा संस्कृतीचा प्रचार प्रसार करणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते। असे म्हणतात की कोकणच्या भूप्रदेशाची निर्मिती परशुरामांनी समुद्र 400 योजने मागे हटवून केली आहे। भगवान परशुरामांना सप्त कोकणचा देव असे म्हणतात। संपूर्ण भारतात समुद्रलगतच्या राज्यांमध्ये परशुरामांची ही कथा सांगितली आणि ऐकली जाते, त्यामुळे संपूर्ण भारतभर परशुराम क्षेत्रे आहेत। केरळची भूमी परशुरामांनी निर्माण केली असे सांगतात, तिथेही एक परशुराम क्षेत्र आहे। ओरिसा, आसाम, गुजरात आणि पंजाबमध्ये सुद्धा परशुराम क्षेत्रे आहेत, तसेच ते कोकणामध्येही आहेत। परशुराम हे अमर्त्य किंवा चिरंजीवी असे मानले गेले आहेत, त्यामुळे त्यांचा कायम निवास असतो असा समज आहे। महाराष्ट्रात चिपळूणपासून 4 किलोमीटर अंतरावर मुंबई गोवा हायवेवर 1000 फूट उंचीचा डोंगर आहे। याला महेंद्रगिरी असे नाव आहे। परशुरामांच्या मंदिरांमुळे लगतच्या गावाला सुद्धा परशुराम असेच म्हणतात। मंदिराच्या रचनेमध्ये मुघल वास्तुकलेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो। विशेषतः मंदिराचे घुमट बघताना ते प्रकर्षाने जाणवते की या मंदिराचे घुमट सरळ उतार असलेले अष्टकोनाकृती आहे आणि उंच कळस तसेच मंदिरातल्या शिल्पकृती हे मिश्रण स्पष्टपणे दाखवतात। उपलब्ध पुराव्यानुसार इथला तिसरा घुमट हा आदिलशहाच्या बेगमांपैकी एकीने उभारला आहे असे यामागे एक कथा सुद्धा सांगितली जाते। एकदा आदिलशहाच्या बेगमची ताटवे समुद्रात बुडाली होती। या बेगमला समुद्राचा देव म्हणून परशुरामांची माहिती होती। त्याने त्या परशुरामांना नवस केला की ताटवे परत आल्यास देऊळ बांधेल। त्यानंतर तिची ताटवे खरंच सुखरूपपणे किनाऱ्याला लागली आणि परशुरामांचे मंदिर बांधून तिने आपला नवस फेडला। आजही परशुरामांच्या कृपेमुळे समुद्रालगतचा समस्त प्रदेश सुखी, समाधानी, संपन्न आहे। म्हणून आजही अक्षय तृतीयेपासून 3 दिवस परशुरामांचा उत्सव साजरा केला जातो। तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती? आवडली असेल तर चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।